नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, संगीता शेंबेकर यांचा एक फार छान विचार वाचनात आला. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्यापर्यंत पोचवते. तरी आनंदात कसं राहायचं? आता या प्रश्नातला तरी हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपानं उभा राहतो. बघा, कोणाचे नातेवाईक साथ देत नाही, कुणाकडे पैशाची तंगी आहे, कुणाच्या आयुष्यात उतरता काळ सुरू आहे. तरीही मन आनंदात ठेवण्याचा शोध मात्र आपल्यालाच घ्यावा लागतो. कारण तरी हा शब्द जरी दिसायला छोटा असला ना, तरी त्यामागे आयुष्यातले मोठे मोठे संघर्ष दडलेले असतात. पण आश्चर्य सांगू, या तरीला जिंकण्याचे मार्ग आपल्यासमोर असतातच. फक्त ते दिसण्यासाठी किंवा बघण्यासाठी शांत डोकं आणि शोधण्यासाठी एक धैर्यशील नजर हवी. मग अशा वेळी परिस्थिती बदलत नसेल तर आपला दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे. बघा, जग आपल्या मनाप्रमाणे चालणार नाही आहे, पण आपलं मन आपल्या जगण्याप्रमाणे चालायला शिकू शकतं. नातेवाईक त्रास देत असतील तर मग अंतर ठेवणं, मर्यादा आखणं हा मार्ग आहे. पैसे कमी असतील तर गरजांना नीट प्राधान्य देणं हा मार्ग आहे. उतरता काळ असेल तर मग स्वतःवर दया न करता त्याचा स्वीकार करणं आणि संयमानं तो मार्गक्रमण करणं हा त्यावरचा पर्याय आहे. आनंद हा बाहेर नाही आहे, तर तो आपल्यात आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मन रमवण्याची कला ही मोठ्या अडचणीलाही हलकं करत असते. मग अशावेळी एखादे चांगलं विचारांचं पुस्तक किंवा सकाळची एक छान घडलेली गोष्ट, 2 मिनिटाचं ध्यान किंवा आपण एखादी केलेली छोटीशी निर्मिती किंवा एखादं घेतलेलं प्रशिक्षण आपल्यात रोज थोडी ऊर्जा परत घेऊन येत असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आधार शोधणं हा काही कमकुवतपणा नाही आहे. आपल्याला कुणीतरी समजून घ्यावं, आपलं ऐकावं, आपल्याला धीर द्यावा, ही सुद्धा मानवी गरजच आहे. त्यामुळे एक विश्वासपूर्ण मैत्री हवी किंवा आपल्याला मार्ग दाखवणारी गुरुरूपातली एखादी व्यक्ती हवी. ती व्यक्ती या तरीच्या छायेतून आपल्याला बाहेर येण्यासाठी खूप मोठी मदत करू शकते. आणि चौथा मुद्दा म्हणजे स्वतःची प्रगती अगदी छोट्या छोट्या पायऱ्या चढून करणं. उतरता काळ असला ना तरी उद्याची एक छोटी पायरी आपल्याला आज टाकता येते. त्यासाठी कौशल्य शिकणं, आपल्या चुका काय आहेत हे बघणं आणि त्या पुन्हा न करणं, त्यासाठी एखादी दैनंदिनी लिहिणं, या गोष्टी आपल्याला दाखवतात की अडचणी असल्यानं तरी पण आपण स्थिर आहोत आणि त्या अडचणी निवारण करण्यासाठी आपण मार्ग शोधतो. काही नाही असं वाटत असताना जे आहे त्याकडे आपण जरा बारकाईनं बघितलं ना तर आपलं मन हलकं होतं. आपल्याला कळतं आज आपल्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, ते नाही आहे. मग आपल्याकडे आहे काय? जेव्हा आपल्याकडे हे आहे तेव्हा आपल्याला नक्कीच वाटतं की हे तरी आहे ना आत्ता माझ्याकडे. मग जे नाही आहे ते पुढे कसं घ्यायचं किंवा जे नाही आहे ते परत कसं मिळवायचं यावर विचार करून कृती करता येईलच की. श्रोते हो, म्हणूनच तरी आनंदात कसं राहायचं ह्या प्रश्नाचं काही एकच उत्तर नसतं. प्रत्येकाच्या आयुष्यात ते वेगवेगळ्या पद्धतीनं मिळत असतं. पण याचं सार मात्र एक आहे, तत्त्व एक आहे. ते हे की आनंद म्हणजे अडथळे नाहीसे होणं नाही, तर आनंद म्हणजे अडथळ्यांच्या या सगळ्या गोष्टींमध्ये, त्या तरीपणामध्ये मन शांत ठेवण्याची शक्ती आपल्यामध्ये निर्माण होणं. आपल्याकडे मार्ग असतात, फक्त ते शोधण्याची आपली तयारी हवी.
आणि हा शोधच पुढे जाऊन आपलं स्वतःच्यासाठीचं एक तत्वज्ञान तयार करत असतो बरं का. आणि मग आपल्याला आपलंच कळतं, तरीही मी आनंदात राहू शकतो किंवा शकते. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.